त्या पोरीला मारल्यानंतर माझ्या मिसेसच्या फोनवर त्यांनी फोन केला का तुमच्या पोरीला फोन मारलेला आहे. आम्ही तसंच निघाले. ही घटना कोणत्या मेडिकलची आहे? हल्ला आहे ना इकडे छातीवर झालेला आहे आणि तोंडावर पायाच्या बुटाने लाथा मारल्या. पोलीस विनंती करते असं पण असेल ना त्याची वरात काढायची पोलिसांनी. जर त्यांना होत नसेल तर आम्ही काढू. त्याची वरात काढायची जेणेकरून अशा लोकांना. पण जर आई वडील तळमळी नाही आणि हॉस्पिटलचा बिलाचा विषय येतोय कुठल्याही लोकांनी भरायचं. सामान्य लोक आहेत आणि कायद्याबद्दल सांगायचं तर कायदा जेवढा कडक करता येईल आणि अशा लोकांना जास्तीत जास्त आणि एकदा नमस्कार. आता आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत. वसई विरार मध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अशा काही घटना घडत आहे ज्याच्यामध्ये तरुणींवर हल्ले असू दे, तरुणींना पळवायची जी घटना असू दे, त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी वसईमध्ये अशीच एक घटना घडली. एका तरुणाने, एका पाण्याने तरुणीला भर रस्त्यात मारून टाकलं आणि हा देखील एक संशयच होता. आणि विरार पूर्वेला पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे. सुदैवाने ही तरुणी अद्यापही जीवित आहे. तिला गंभीर जखम झालेली आहे. एका तरुणाने संशयामध्ये त्या तरुणीवर घातक हल्ला केलेला आहे. आज आपण तिच्या परिवाराशी बोलणार आहोत. संपूर्ण घटना काय आहे आणि आत्ताच्या घडीला त्या तरुणीची सद्यस्थिती जी आहे ती अतिशय गंभीर आहे. आपण विरार पूर्वेला मनवेलपाड्या परिसरामध्ये रेडियंट हॉस्पिटलच्या बाहेर उपस्थित आहोत. रेडियंट हॉस्पिटलमध्ये तरुणी जी आहे ती ऍडमिट आहे. 23 वर्षांच्या मुलीवर घातक हल्ला झालाय. ही प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. ज्याच्यामध्ये घटनेमध्ये आपण आणखी एक गोष्ट पाहू शकतो. कशा प्रकारे हे हल्ला करणारे हे बाहेरचे कोणी नसून हे जवळचीच तरुण असतात, ज्यांना तरुणी ओळखत असतात, ज्यांच्याशी या तरुणींची ओळख असते, जेणेकरून त्यांच्या आई वडिलांना देखील कळत नसतं नेमकं आपल्या मुलीवर कोणाचा घोर घात होणार आहे. आपण जाणून घेऊया आता त्यांच्या परिवाराकडून नेमकं काय घटना घडली आणि कशा प्रकारे आता त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. काय सांगा सर, काय नाव होतं मुलीचं? भाविका बालचंद्र गावड. का हल्ला झालाय, कशासाठी झालाय? ते काही वर्षापूर्वी त्या पोराची अफेअर होता. आम्ही लग्न करून द्यायचे होता. पण ते याला काय संशय काय वाटत असेल म्हणून याने तिच्या मेडिकल जाऊन हल्ला केला. मला असं म्हणायचं आहे का एवढं प्रेम करतो हा मारायचा अधिकार नाही त्यांना. असं म्हणून का याच्यावर सरकारने ऍक्शन घेतलंच पाहिजे. आता तरुणाने जे आहे ते सरेंडर केलेलं आहे. मग आता पुढे काय न्यायाची अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला वरती जायचं आहे. याला शिक्षा झालीच पाहिजे. हालत नाही कारण दोनदा प्रकार केलेले आहे. दोनदा प्रकार केले. मागे पण एकदा माझ्या पोलीस स्टेशन जात मग त्यांचे सर्व डिटेल माहीत पडेल. त्यावेळेस केलं, आता पण असंच केलेलं आहे. परत दुसऱ्यानंतर करणार काय? जेव्हा पहिला हल्ला झाला होता तेव्हा काय शिक्षा झाली होती त्याला? काय ते 3 महिने होते. तडीपारची काय शिक्षा असावी माझ्या मनात. मग कधी तुम्हाला संशय नाही आला की तो असं करू शकतो? आता तू म्हटलं आपल्या प्रेम लग्न करायचं देऊ आपण हे पद्धतीने आम्ही त्यांना हे केलेलं आहे. पण याच्या दिमागमध्ये तसं नाही. याला मारायचंच होतं म्हणून या उद्देशाने तिकडे गेला मेडिकलमध्ये जाऊन त्या पोरीला मारल्यानंतर माझ्या मिसेसच्या फोनवर त्यांनी फोन केला का तुमच्या पोरीला फोन मारलेला आहे. आम्ही तसंच निघाले. ही घटना कोणत्या मेडिकलची आहे? हे रामभजन मेडिकलची आहे. किती वर्ष काम करत होती ती तिकडे? 4-5 महिने झाले असेल. आपण तरुणीच्या आईशी जाणून घेऊया. काय सांगाल मॅडम, काय कधी वाटलं होतं की तो पुन्हा असं काही नाही असं वाटलं. आम्ही सांगितलेलं ना, आम्हाला वाटलं नाही असं करणार. पण त्याचा संशयच मनात जास्त होता. दिवसेंदिवस संशय वाढत चालला होता याचा. त्याच्यावर कधीतरी तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की मुलींसाठी सुरक्षा जी आहे ती वाढली पाहिजे? वाढली पाहिजे. संशय वाटला तरी पण आम्हाला येऊन सांगायला पाहिजे होतं ना. संशय काय तुम्हाला पोरगी दिलेली ना, तर आम्हाला सांगायला पाहिजे होतं का बा काय आपण काहीतरी काढल्याचा मार्ग. हा मार्ग आहे का? मर्डर करायचा मार्ग आहे का? आम्हाला सांगा. मुलीची आता सिच्युएशन काय आहे? अशी काय फक्त ते आम्ही बघतो आणि देव बघतो काय करतो. आम्ही आमचा प्रयत्न करतो माझ्या पोरीला वाचवण्याचा प्रयत्न करून शेवटी आता तुमच्या समोरच गोष्ट केलेली आहे. देवावर भरोसा ठेवून करतो. काय मुलीची परिस्थिती आहे आता? माझी परिस्थिती क्रिटिकल, जामच क्रिटिकल आहे. आता MRI करायला पण तिच्या हल्ला कुठे कुठे झालेला आहे? हल्ला आहे ना इकडे छातीवर झालेला आहे आणि तोंडावर पायाच्या बुटाने लाथा मारल्या आणि तोंडाने सगळं आतमध्ये
डोळे सगळे सुजलेले होते आणि तोंड एवढं सुजलेलं होतं ना, रक्त सगळं नाकातून येत होतं. चाकूने एवढं मारलं माझ्या पोरगीला, चाकूने मारलं. हल्ला करत होता, कोणी वाचवायला नाही आलं. तिकडून त्यांनी शटर खाली करून मारले पोरगीला. आतमध्ये ती एकटी होती. म्हणजे ती एकटीच हँडल करायची ना मेडिकल. मॅडम जेव्हा दुपारी घरी जायची, डॉक्टर नसायचे, ते शटर खाली करून त्याला केलं. आणि दुपारचा टाइम 2-2:30 साठी दुकानं बंद असतात, बहुतेक दुकानं बंद असतात याची असते. आणि खाली करून हेच मेडिकल उघडं असते, ते खाली करून तिला मार. आणि सीसीटीव्ही कॅमेरा आतमध्ये तो पण फिरून ठेवला. ही संपूर्ण काय म्हणू शकतो, ही संपूर्ण प्रकृती जी आहे, जी वागण्याची वृत्ती आहे एखाद्या व्यक्तीची, आपण असं म्हणू शकतो की डोक्यात राग वगैरे हे सगळं जे वाढत चाललेलं आहे, नेमकं काय कारण आहे? कधीतरी सरकारने सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का? वसई विरारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये म्हणूपेक्षा गेल्या काही 1.5 वर्षामध्येच जेव्हापासून आपला नवीन कायदा सुव्यवस्था आलेली आहे, तेव्हापासून हे जे घटना आहेत तरुणींच्या बाबतीत ते वाढत चाललेले आहेत. आज आपल्यासोबत शिवसेनेचे देखील काही पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी आहेत, ते उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, तरुणांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपूर्वी पण अशी केस झाली होती, तुम्ही उघडकीस आली होती. तरुणींना पळवणं, त्यांना मारणं, वसईमध्ये घटना घडली, आता विरारमध्ये तुमच्याच परिसर आजूबाजूच्या परिसरामध्ये घडलेली आहे. काय सांगाल, काय ऍक्शन व्हायला पाहिजे आता याच्यावर? नमस्कार, जय महाराष्ट्र. आता ऍक्शन व्हायला पाहिजे म्हणण्यापेक्षा आता हे रोजचेच प्रकार वसई विरारमध्ये सुरू झाले. पोलिसांना कोणतरी आता मारतो, एखाद्या मुलीला मारहाण करतो, चॉपरने मारतो, चाकूने मारतो, आणि तो जाऊन सरळ पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो. मुलीच्या आई वडिलांना फोन करून सांगतो की मारलंय, गावात जाऊन सांगतो मी मारलंय. एकतर्फी प्रेम म्हणा किंवा प्रेम म्हणा, प्रेम याला नाही म्हणता येणार. शेवटी राहिला विषय तो एखाद्या मुलीवरती तिचा जीव जाण्यापर्यंत आपण जीव घ्यायला इतकं कुठलं प्रेम आहे? प्रेम जर तुम्ही करत असाल ना, आई वडिलांच्या संमतीने करा ना, तिचं लग्न करा तुम्ही. पण एखाद्या मुलीचा जीव घेणं आणि मुलावरती, शेवटी मी त्या सरकारला एवढंच सांगेन की आज वसई विरार सुरक्षित नाहीये. तर आपल्याला कल्पना असेल, ग्लोबल सिटीमध्ये देखील एक प्रकार घडलेला आहे. आणि असे रोज जर वसईला एका मुली रस्त्यावरती मारून टाकण्यात आलं होतं, असे रोज प्रकार जर वसईमध्ये वाढणार असतील, आज सरकार तर त्याच्यावरती नवीन नियम, जसे नवीन कायदे येत आहेत, कुठल्याही प्रकारे या पोलीस बळ तर त्याच्यावरती मुलींना सुरक्षितता देणार नसेल तर त्याला काय अशा कायद्याला कुठलाही उपयोग नाहीये. शिवसेना म्हणून आम्ही त्याच्या मागे म्हणजे खंबीरपणे उभे आहोतच. पण शेवटी सरकारने सुद्धा पोलीस बळ वाढवून या वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे, पण मुली सुरक्षित नाहीयेत. 1500 रुपये देऊन महिलांना कुठेतरी आपण स्वावलंबी होण्यापेक्षा त्यापेक्षा मुलींची सुरक्षितता कशी करता येईल, त्यांना स्वसंरक्षण कसं देता येईल, त्यासाठी सरकारने नवीन योजना आणली पाहिजे. वसई विरारमध्ये देखील जास्त मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि पोलीस बळ वाढवून या गोष्टीवरती कायदा अजून कडक करून जास्तीत जास्त अशा गुन्हेगारांना गुन्हेगारी वृत्ती थांबवता कशी आहे त्यासाठी पहिलं लक्ष दिलं पाहिजे. आणि महत्वाचा विषय माझा असा आहे की आपल्याला कल्पना असेल की चरस गांजा हा प्रकार वसई विरारमध्ये मोठा सर्रासपणे सुरू आहे. आणि मला वाटते नशेच्या मार्गातूनच कोणतरी इतक्या मोठ्या म्हणजे निर्णयावरती जाऊ शकतो, लोकांच्या भूमिकेवरती घेऊ शकतो. माझी विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकार, आम्ही पोलिसांना, महापालिकेला पाठपुरावा करतो पोलिसांना की अशा ज्या ज्या ठिकाणी नशेचे प्रकार सुरू आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त कायदा आपला गुन्हे दाखल करून घ्या, त्यांना अटक करा आणि ह्या गोष्टी थांबवा. अन्यथा आज त्या पोरीचा जीव वाचलेला आहे. आई वडील या ठिकाणी त्यांच्या दुर्लक्षाने बोलतायत, तळमळीने बोलतायत. तर कुठेतरी नवीन कायदा आणून अशा गोष्टीवरती जास्त लक्ष करून त्यांना या आई वडिलांना न्याय द्या आणि पुन्हा या प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काळजी घेतली. जेव्हा पहिली घटना घडली होती त्या मुलांनीच मारहाण केली होतं मुलीला, तेव्हा असं झालं की 3 महिन्यामध्ये त्याला सोडण्यात आलं होतं. तर आता त्यांचं असं म्हणणं की न्याय पाहिजे, तर नेमका न्यायासाठी कसं लढाल तुम्ही? नाही म्हणजे मी तेच सांगतो ना मॅडम, आणि कसं असतं, तुम्ही एक गुन्हा जर दाखल करतोय, आपण कायद्याच्या गोष्टी करतो, त्याच्यावरती किती कायदा स्ट्रॉंग आहे आपल्याला कल्पना आहे. पण जर आई वडील तळमळीने, आणि हॉस्पिटलचा बिलाचा विषय येतोय, कुठल्याही लोकांनी भरायचं, सामान्य लोक आहेत. आणि कायद्याबद्दल सांगायचं तर कायदा जेवढा कडक करता येईल आणि अशा लोकांना जास्तीत जास्त, आणि एकदा त्यांनी जर हा गुन्हा केलेला असेल आणि पुन्हा जर हिंमत करतोय, उद्या सोडून आल्यावरती पुन्हा तो त्या मुलीच्या जीवावरती आई वडील जीव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशावरती जास्तीत जास्त मोठा कायदा लावून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला लवकर मोठी शिक्षा दिली पाहिजे. आणि वसई विरारमधून नाही तर पालघर जिल्ह्यातून त्याला हद्दपार केला पाहिजे, असं तर मी नक्की मागणी करेन. इथे शिवसेनेचे आणखी पदाधिकारी आहेत. आज 112 सारखी हेल्पलाईन इथे उपस्थित आहे, तरी पण मुलींवरचे, तरुणींवरचे जे आहेत ते घटना वाढत चाललेल्या आहेत. काय सांगाल त्याबद्दल? मुलींवरची जे घटना आता वाढत चाललेल्या आहेत त्या खूप निंदनीय आहे. एका ठिकाणी आपण मुलींना आपण साक्षर बनवतो, दुसऱ्या ठिकाणी आपण त्यांना स्वावलंबी बनवतोय. पण साक्षर आणि स्वावलंबी बनून आपला देश सुरक्षित होणार नाहीये. तर त्यासाठी त्यांना कशा पद्धतीने आपल्याला साक्षर, स्वावलंबी प्लस त्यांना स्वतःचं आत्मसंरक्षण कसं काय करता येईल याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि तेहीच आमची मागणी असेल की आत्मसंरक्षण होणे हे गरजेचं आहे. तरच कुठेतरी आपला भारत देश आणि सगळा वसई तालुका
पूर्ण महाराष्ट्र हा राहू शकतो व्यवस्थित. आणि हीच आमची मागणी असेल की असे जे कृत्य घडतात त्यांना कठोर शिक्षा द्या, त्यांना फास्ट ट्रॅकच्या न्यायालयामधनं त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्या. हीच आमची शिवसेनेची तर्फे मागणी आहे. आणि पूर्ण शिवसेना विरार शहर शाखेच्या वतीने आम्ही पूर्ण कुटुंब हे पाटील यांच्या सोबत आहोत. आपल्यासोबत शिवसेना महिला आघाडीच्या देखील महिला आहेत. मॅडम काय सांगाल आता, कारण आता तुम्ही महिला आघाडीमध्ये आहात, महिलांचं संरक्षण हा एक मोठा विषय वसई विरारमध्ये बनलेला आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? वसई विरारमध्ये महिलांसाठी सुरक्षा तर हा विषयच नाहीये. इथे जास्तीत जास्त गुन्हेगारी आणि असेच प्रकार वारंवार घडत आहेत. कधी मोठा प्रकार घडतो, कधी छोटा घडतो, पण सर्रास रोज अशी एकतरी केस पोलीस स्टेशनला येतेच. पण अशा या नालायक नराधमांना जास्तीत जास्त आणि कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्या आई वडिलांना खरोखर न्याय मिळावा. त्यांच्या आई वडील केविलवाने इथे ज्या वेळेला हा प्रसंग घडला तेव्हापासून ते बिचारे देवाची प्रार्थना करतायत की आपली मुलगी कशी वाचेल, इकडे लक्ष देत आहेत. आणि आत्ता पण त्यांचे वडील एवढे घाबरलेल्या अवस्थेत होते की MR करायला मुलगी पाठवलेली आहे, तर तिथून त्यांना फोन येत आहेत की म्हणजे ते किती चिंतेने त्रस्त झालेले आहेत कुटुंबांचा. तर त्यांच्या सोबत आपण सदैव असेल असं शिवसेनेच्या वतीने आमच्या शहर प्रमुखांनी आश्वासन दिलं. आणि आम्ही महिला आघाडी म्हणून त्यांच्यासोबत जो काही प्रयत्न असेल तर आम्ही सहभाग असू. आणि एवढंच नाही तर सर्वच ज्या आपल्या मुली बहिणी यांच्यासोबत कायम आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. जिथे कुठे असा अत्याचार होत असेल तिथे आम्ही स्वतःही जाऊन शहानिशा करू आणि त्यांना आम्ही सोडणार नाही. प्रश्न विचारेन की आता काय वाटतं की त्यांनी स्वतःहून जाऊन सरेंडर केलेलं आहे, त्यामुळे लोकांना असं वाटतंय की याच्या पुढे काय शिक्षा असू शकते, तर तुम्हाला काय वाटतं सरेंडर करणं योग्य, म्हणजे तेवढ्या पुरतं ठीक आहे का शिक्षा? नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे. आता हा जो आधी सुद्धा याने गुन्हा केला होता आणि परत सुद्धा याने गुन्हा केला, म्हणजे पोलीस प्रशासन फक्त पकडते हे लोकांना दिसतंय. पण मी त्यांना एवढीच विनंती करते, असं पण असेल ना त्याची वरात काढायची पोलिसांनी. जर त्यांना होत नसेल तर आम्ही काढू. त्याची वरात काढायची, जेणेकरून अशा लोकांना मनामध्ये भीती बसेल आणि परत हे गुन्हे होणार नाही. एवढंच पोलीस प्रशासनाला विनंती करते की अशा लोकांची वरात काढा. कुठेतरी त्यांना दिसलं पाहिजे, जे गुन्हे करतात त्यांना दिसलं पाहिजे की काय अवस्था होते. हेच होत नाही म्हणून हे गुन्हे वाढत चालले. तर माझी एवढीच विनंती आहे, कुठेतरी आम्ही तर महिला आघाडी संपूर्णपणे त्यांच्या कुटुंबाच्या मागे आहोतच, पण परत आणखी कोणती मुलगी अशी फसली नाही पाहिजे, कुठेतरी गुन्हा घडला नाही पाहिजे. म्हणून ही विनंती आहे की तुम्ही काहीतरी कायदा कडक झाला पाहिजे. बस. शेवटचा प्रश्न मुलीच्या आईला विचारे, आणि काय वाटतंय आता परिस्थिती तर गंभीर आहेतच, त्यांनी सरेंडर केलेलं आहे, न्यायालय जी शिक्षा देईल ती देईल, परंतु आज लाखो लोक तुम्हालाही बघत आहेत आमच्या माध्यमातून, त्यांना काय सांगाल की कशा प्रकारे मुलींना सुरक्षित ठेवा? आज मुलींना सुरक्षा तर भेटलीच पाहिजे, पण माझ्या मुलीला न्याय पण भेटला पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा पण झाली पाहिजे. आणि त्याला आम्हाला अशी धमकी दिली आहे की बाहेर आलो 3 महिन्यात ना पोरगी आली ना तर तिला परत आम्ही मारणार, असं त्यांनी आम्हाला धमकी दिली. आणि ते घरची लोक पण आम्हाला धमकी देतात. घरची लोक आम्ही इकडे, त्याच्यामध्ये तुमची काही मदत करत नाहीये पोलीस. आता आम्ही इकडे दवाखान्यात आहेत, माझ्या घरात कोणच नाही, आम्ही माझा पोरगा, आम्ही 4 माणसं इकडेच आहेत. घरात माझे कोण नाही. वरती ती छोटा 10वीला आहे, ते घरात म्हणजे कोणच नसते आमच्या, पण ती लोक आम्हाला दबाव टाकायला बघतात. असं की म्हणजे केस तुम्ही मागे म्हणून दबाव टाकतात आमच्यावर. आज झाले परत तो दुसऱ्यांदा केला, तिसऱ्यांदा करणार असं कोण का शक्य होऊ शकत नाही. तो करणार. आमच्या जीवाला आम्हाला धोका आहे ना. गावात असं पण बोलून गेलाय का कधी सुटलो तर परत त्या पोरी जिवंत परत मारणार. एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारेन की आता जे काही चाललेलं आहे सध्याचं वातावरण, तुम्हाला असं वाटतं की पोलिसांनी हात सैल केलेत म्हणून हे सुरू आहे? पोलिसांनी हात सैल केले म्हणण्यापेक्षा पोलिसांनी कायदा जास्तीत जास्त कडक कसं करता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे. जर आई वडील सांगतायत, आता पोलिसांनी त्यांनी कळवलं की नाही माहित नाही, आम्ही स्वतः शिवसेनेकडे एक पत्र देणार आहोत की बाबा याच्यावरती कायदा कडक करा आणि त्याला तडीपार या ठिकाणी करा. आणि तर तो पोरगा जर सांगू शकतो, एवढी हिंमत आहे त्याची की मी मारलाय तुमच्या पोरीला, तो सांगतो गावात जाऊन सांगतोय की मी मारून आलोय, आणि आता तो यांच्या घरातल्या धमकी देतोय की भारत तरी मारणार. अशा माणसाला, अशा नराधमाला मी म्हणेन की बरोबर जसं आमच्या महिलाकडे सांगितलं, ऋषादाने सांगितलं की वरात काढली पाहिजे, तसं तो अटक झाला, तो गेला आणि आपल्या जाऊन जमा झाला. जमा झाल्यापेक्षा पोलिसांनी त्याची वरात काढायची गावात, त्याला मारत वरात काढली पाहिजे गावातून आणि दाखवलं पाहिजे की बाबा बघ असं कोणी करेल. त्याच्यावरती पोलिसांनी एक नवीन कायदा काढलेला आहे किंवा याची रस्त्यावरून वरात काढली जाईल. जेव्हा त्या मनात भीती बसेल तेव्हा तो व्यक्ती पुढच्या वेळेला पुन्हा करण्याची हिंमत करणार. असं कुठलं तरी कायदा करावा. आम्ही स्वतः पोलिसांना पत्र देणार आहोत, संरक्षण द्या, तडीपार करा, त्याला संरक्षण द्यायच्या कुटुंबाला तडीपार करा असं आम्ही स्वतः पत्र देणार आहोत. तर आपल्या माहितीकडे एवढंच सांगू इच्छितो की हे गावड कुटुंबाने
परिस्थिती नसताना मुलीला वाचवायसाठी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून वाचवायचा प्रयत्न करतात. परिस्थिती नाही, आर्थिक संकटात असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहायता निधीतून मदत व्हावी म्हणून एक पत्र देखील दिलेलं आहे. तर माझी देखील मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जर काय आपल्याला आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून करता येत असेल तर कृपया या कुटुंबाला करावा अशी मी तुम्हाला सरकारला विनंती करतो. धन्यवाद सर. वसईमध्ये ज्या घटनेची पुनरावृत्ती आता विरारमध्ये झाली, भाविका गावड ही 23 वर्षाची तरुणी, हिच्यावर हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला बाहेरच्या कोणत्या व्यक्तीकडून नव्हता, तर गेल्या अनेक वर्षांपासून ज्या तरुणाला ओळखत होती तिनेच तिच्यावर हल्ला केला. या संपूर्ण घटनेमध्ये वसईमध्ये देखील असंच झालं होतं. ज्या तरुणाला गेल्या अनेक वर्षांपासून ती मुलगी ओळखत होती त्याच तरुणाने तिचा जीव घेतला. या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे कायदा सुव्यवस्था हलक्यात घेतला जातोय, तरुणांकडून पण आणि आजूबाजूच्या समाजाकडून पण. ज्या प्रकारे आपला कायदा सुव्यवस्था अशा तरुणांना सोडून देतो एक घटना घडल्यानंतर, त्याच्यानंतर या तरुणांना हिंमत मिळते आणि त्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे अंमली पदार्थांवर रोक लागत नाहीये त्याचं. हे दोन मोठे प्रश्न वसई विरारमध्ये आता प्रलंबित आहेत आणि ऐरणीवरही म्हणू शकतो आपण. या संपूर्ण घटनेमध्ये भाविकाची स्थिती अतिशय नाजूक आहे. जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल जास्त जास्त शेअर करा. त्याचं कारण म्हणजे सर हा जितका शेअर होईल तितकं लोकांना कळेल कशा प्रकारे कायदा सुव्यवस्था कमकुवत असल्यामुळे या तरुणींना आज अशा प्रकारे सहन करा, तिच्या आई वडिलांना हे सगळं सहन करावं लागतंय. भाविका आज मृत्यू आणि जीवनाशी झुंजत आहे. तिची परिस्थिती इतकी गंभीर आहे, माहित नाही पुढे काय होईल. देवावर संपूर्ण गोष्टी सोडलेल्या आहेत, परंतु खरंच आपण हे सगळं देवावरच सोडून कधीपर्यंत राहणार आहोत. आपल्याला गृहमंत्र्यांकडे